श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 2 मार्च वार सोमवार. आज आपल्याला रंगपंचमी आणि होळी हे दोन्ही दिवस 3 दिवस लगातार सण जे आहेत तर ते साजरे करायचे आहे. यंदाच्या वर्षी आपल्याला होळी जे आहे, दहन जे आहे तर ते 3 मार्चला संध्याकाळी 6 वाजून तर 8 वाजेपर्यंत आपल्याला 3 तास होळी दहन करायचं आहे. तर होळी जी सण आहे तर जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचं एक सण जो आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. होलिका दहनाच्या दिवशी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर घरच्या घरी पूजन कसे करावे, पूजन करत असताना कोणत्या सामग्री असायला हव्यात, चिमूटभर राखीचा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा, होलिका दहन म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, वाईट सवयी आणि दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करण्याचा एक आध्यात्मिक आणि मोठा उत्सव असतो, जो विष्णू भक्त प्रल्हादाच्या अटळ श्रद्धेचा विजय आणि होलिका नामक असुरीचा शक्तीचा अंत अशी या सणामागील पौराणिक पार्श्वभूमी आहे. होलिका दहन करण्याची योग्य पद्धत आणि साहित्य कोणते वापरावे आणि आपल्या मुलांच्या अंगावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे, ज्यामुळे त्याला लागलेले सर्व दोष नाहीसे होईल, सर्व कामामध्ये त्याला यश मिळेल. कौटुंबिक कलह, वाद विवाद, शांतता आपल्या घरामध्ये नेहमी टिकून राहील. म्हणून आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी कोणते कार्य करायचे आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहील, घरातील इडापिडा, शत्रुत्रास, करणी-बांधा संपूर्ण गोष्टीचा आपल्याला या दिवशी त्याग करायचा आहे. आणि या दिवशी होलिका दहन संपूर्ण विधी संकल्पासहित आपल्याला घरच्या घरी सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे. होलिका दहन हा सण म्हणजे प्रवृत्ती आणि दृष्टनाश शक्तीचा आणि भक्ती आणि श्रद्धा सकारात्मक विचार आपल्यामध्ये ठेवून आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. तर या दिवशी लवकर उठल्यानंतर संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर होलिका दहनाच्या पूजेसाठी कोणते साहित्य लागणार आहे, तर सर्वात प्रथम लाकूड, गौऱ्या, कापूर, हळद, कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे, गूळ आणि नारळ व खोबरे घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला धान्यामध्ये तीळ, जव, गहू घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घरातून उतरून टाकण्यासाठी नारळ घ्यायचा आहे. तर नारळ कोणतं घ्यायचं आहे, ज्यामध्ये पाणी आहे असंच नारळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे पिण्याचं, अगरबत्ती किंवा धूप घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सूर्यास्तानंतर जेव्हा प्रदोष काळ होतो त्या वेळेनंतर आपल्याला काय करायचं आहे, सूर्यास्तानंतर स्वच्छ जागी लाकूड रचून होलिका दहन तयार करत असताना रांगोळी काढायची आहे गोल आकारामध्ये आणि त्यावर आपल्याला 5 गौऱ्या ठेवायच्या आहेत. सर्व साहित्य जवळ घ्यायचं आहे एका ताटामध्ये. पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला उभं राहायचं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी, अक्षदा, फुलं घ्या. मन एकाग्र करून खालील हा मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, मम सर्व पापक्षय पूर्वक सर्व दुःख निवारणार्थ आयुरा योग्य ऐश्वर्य वृद्धार्थ श्री होलिका पूजन करिष्ये. नंतर आपले नाव, गोत्र माहिती असल्यास इच्छा मनात सांगावी. नंतर जमिनीवर आपल्याला पाणी सोडायचे आहे, जिथे तुम्ही जी पूजा केलेली आहे, जिथे गौरी रचलेली आहे तर तिथे आपल्याला पाणी सोडायचं आहे. आणि असा संकल्प घ्यायचा आहे की माझ्या जीवनातील जेवढ्या नकारात्मक गोष्टी आहेत किंवा जे अडथळे आहेत, संकट आलेले आहेत किंवा दुःख आहेत तर ते दूर व्हावेत. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जे कौटुंबिक कलह आहे, पती-पत्नीमध्ये वाद आहेत ते कमी करण्यासाठी, मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी आणि आरोग्य, सुख, समृद्धी आपल्या घरामध्ये सदैव लाभो अशी प्रार्थना संकल्प घ्यायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी होलिका दहनाचे पूजन करत असताना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे कलशातलं पाणी आहे तर ते अर्पण न करता वेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. ओम होलिकाय नमः, ओम श्री विष्णवे नमः. अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही जेव्हा पाणी अर्पण करता त्यावेळेत आपल्याला प्रदक्षिणा घालत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. ओम होलिकाय नमः किंवा ओम श्री विष्णवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला
जे साहित्य घ्यायचं आहे, मुलांवरून हे वस्तू जेव्हा आपण उतरून टाकतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सर्वात प्रथम एका ताटामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाबरोबरच आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे, जे नकारात्मकता दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. जीवनामध्ये यश, सुख, समृद्धी मुलांच्या राहावी त्यासाठी आपल्याला इथे काळे तीळ आणि मोहरी घ्यायची आहे. मोहरीमुळे काय होते, की आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते, शत्रुपीडा येत असते, त्याचबरोबर एखादी व्यक्ती आल्यानंतर ती मुलाला दृष्ट लावत असते. त्यामुळे नजरबाधा होते, शत्रू त्रास होतो मुलाला. त्यामुळे त्याचं मन अभ्यासात लागत नाही, चिडचिडपणा करत असतो व कोणत्याही कार्यामध्ये मुलाला सफलताही मिळत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा अभ्यासामध्ये कमजोर असेल, चिडचिडपणा करत असेल व त्याच्या कोणत्याही कामामध्ये बाधा येत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी चिमूटभर मोहरी घ्यायची आहे पिवळ्या रंगाची. आणि त्यानंतर तिसरी वस्तू आहे काळ्या मिरच्या, तिसरी वस्तू आहे लाल मिरच्या आणि त्यात एक बिबा घ्यायचा आहे. तर बिबा जो आहे तर तो नकारात्मकता, दृष्ट, नजरबाधा कमी करण्यासाठी काळा बिबा वापरला जातो. आणि ज्या लाल मिरच्या आहेत तर शत्रुपीडा जी लागलेली आहे किंवा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचं शत्रुत्व कमी होण्यासाठी आपल्याला ज्या लाल मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. एक नारळ घ्यायचा आहे, पाणी आहे त्या नारळामध्ये, असं नारळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नारळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपल्याला कुंकू किंवा अष्टगंध भिजवायचा आहे. लाल कुंकाने आपल्याला सर्वात प्रथम स्वस्तिक काढून घ्यायचं आहे नारळावर. आणि जे स्वस्तिक काढता तुम्ही त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्णपणे हे स्वस्तिक व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. कडाच्या 2 लाईनी आणि मधोमध बिंदू किंवा टिंब जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहेत. लाल गंधकाचा टिळा मधोमध जे आहे तर ते लावायचं आहे. अशा पद्धतीने स्वस्तिक हे काढायचं आहे. कारण स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, म्हणून आपल्या जीवनाचे विघ्न येणार आहेत तर ते विघ्न येणार नाहीत, म्हणूनच या नारळावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर जी चौथी वस्तू आहे, सगळ्यात शेवटची वस्तू आहे, तर ही वस्तू आपल्याला घ्यायची आहे 2 विड्याची पानं. तर विड्याचे पानं यासाठी आपल्याला घ्यायचे आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी, धन, ऐश्वर्य, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, आपलं सौभाग्याची प्राप्ती व्हावी, आपल्या पतीच्या जीवनामध्ये ज्या समस्या येत आहेत तर त्या समस्या कमी करण्यासाठी त्यासाठी आपल्याला ह्या 4 वस्तू घ्यायच्या आहेत. विड्याचं पान 2 घ्यायचं आहे. तर विड्याचं पान आपल्याला का घ्यायचं आहे ते बघूया. जर कुणाच्या पत्रिकेमध्ये राहूच्या द्वेषामुळे समस्या निर्माण झालेल्या असेल तर नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढायची आहे आणि नारळाला असणारा जो डोळा आहे तर तो तोडून त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. हा दुसरा उपाय करायचा आहे. जो नारळाचा पहिला सांगितलेला आहे तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे, जे जवस आहे किंवा थोडंसं तूप जे आहे अर्धा चम्मच त्या नारळामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला संध्याकाळी होलिका दहनमध्ये अर्पण करता वेळेस आपल्या मुख्य उंबरवट्यावर 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ होलिका दहनमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे काय होते, राहूचा प्रभाव जो आहे तर तो समाप्त होतो. त्यानंतर जे आपण नारळ घेतलेला आहे तर ते नारळ आपल्याला अशा पद्धतीने उपाय हा करायचा आहे. मुलांच्या नोकरीमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये यश, सुख, समृद्धी नांदावी त्यासाठी एक विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या 2 लवंग आपल्याला ठेवायच्या आहेत. म्हणजे 2 लवंग ठेवायचे आहेत किंवा तुम्ही एका वाटीमध्ये चमचाभर तूप घेऊ शकता. त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत. त्यानंतर विड्याच्या पानावर ह्या 2 लवंग ठेवायच्या आहेत. त्यामध्ये बताशा 1 ठेवावा. त्यानंतर ही सर्व सामग्री आपल्या एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि संध्याकाळी होलिका दहन करत असताना त्यामध्ये होलीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहील. आणि होळीच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचा आहे. घट्ट कणकेचा गोळा मळत असताना त्यामध्ये चिमूटभर तूप आणि थोडीशी हळद टाकायची आहे. असा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. आणि 4ही दिशेला आपल्याला वात ठेवलेली आहे, त्या वातीला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्यानंतर हा चौमुखी दिवा मुख्य उंबरवट्यावर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही होळी पेटवत आहात त्यावेळेमध्ये हा दिवा आपल्याला अग्नीमध्ये प्रवाहित करायचा आहे. असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने लक्ष्मीनारायणाचा आणि सुखसमृद्धीसाठी आपण जी मनोकामना मागत आहात ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते. या उपायाने धनहानी थांबत नाही आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश, सुख, समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते.
त्यानंतर ज्या नारळाला आपण स्वस्तिक काढलेले आहे तर ते नारळाचं काय करायचं आहे तर ज्याची शेंडी आहे ती पूर्णपणे काढायची आहे. नारळाला 3 डोळे असतात, त्यातील एक डोळा आपल्याला फोडून त्यामध्ये छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढायचं आहे. त्यामध्ये पूर्ण तूप भरायचं आहे 1 चमचा आणि त्यानंतर आपल्याला नारळामध्ये गच्च भरल्यानंतर त्यानंतर एक कोऱ्या रंगाचं कागद घ्यायचं आहे. त्या कागदावर काय करायचं आहे तर आपली जी इच्छा आहे धनप्राप्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल, पैसा हवा असेल, कर्जमुक्ती व्हावी असेल, असा एकच शब्द त्या कोऱ्या कागदावर लाल पेनाने आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर ही जी चिठ्ठी आहे तर आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे. लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळायचं आहे. कलावा धागा घ्यायचा आहे. 5 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. चिठ्ठी त्यामध्ये बांधायची आहे आणि अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याने नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत संध्याकाळी अर्पण करायचं आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जेवढे दुःख आहे ते दूर व्हावे. त्यानंतर आपल्याला तिसरा उपाय जो आहे तर तो गोमूत्री चक्राचा करायचा आहे. तर पहा, तुमच्याकडे पैसे असेल तर पैसे घरामध्ये टिकावे. त्याचबरोबर लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करावी. जर तुमचे पैसे कुणाकडे फसलेले असतील किंवा कोणी पैसे तुम्हाला देत नसेल, घेतलेले असेल तर, किंवा तुम्ही कर्ज भरपूर घेतलेलं आहे, ते कर्ज कमी होण्यासाठी या दिवशी 11 गोमूत्री चक्र घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे गोमूत्री चक्र जे आहे स्वच्छ धुवून त्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचे आहे आणि पेटत्या होळीला 11 प्रदक्षिणा घालताना आपल्याला एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत त्याचं नाव लिहायचं आहे या कागदावर आणि त्या कागदात 11 जे गोमूत्री चक्र आहे तर ते ठेवायचं आहे. याची पुडी तयार करायची आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हे जे गोमूत्री चक्राची जी पुडी बांधलेली आहे तर आपल्याला गड्डा खंदायचा आहे आणि जिथे मुळे आहेत तर तिथे आपल्याला हे जे गोमूत्री चक्राची पुडी आहे तर ती ठेवायची आहे. असं केल्याने तुमचे अडकलेले पैसे आहे तर ते लगेचच मिळत असतात. जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर 21 गोमूत्री चक्र होळीच्या रात्री आपल्याला आवर्जून शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. यामुळे साडेसाती दूर होते, राहू केतूचा त्रास कमी होतो आणि साडेसाती संपत असते. त्यानंतर चौथा उपाय जो आहे तर तो असा करायचा आहे, जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती व आत्म्याचा वास असेल किंवा कोणतेही वादविवाद घरामध्ये वाद होत असेल किंवा पती पत्नीचं पटत नसेल, घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल तर या दिवशी कापुराचाही उपाय आपल्याला करायचा आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. कापूर घरात जाळल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते. घरातील नकारात्मकता शत्रुप्रास जो आहे तर तो निघून जातो. पहा, घरामध्ये एखाद्याच्या इतकं वातावरण बिघडलेलं राहते की घरामध्ये थांबावंसं वाटत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी घरामध्ये राहत नाही आणि घरात पाय टाकल्यानंतर आपल्याला एकांत असल्यासारखं वाटत असते. आपल्याला इतकं दुखवलेलं असते की आपलं मन जे आहे आतून तुटलेलं असते. मानसिक शारीरिक त्रास आपल्याला होत असतो. म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून अशा पद्धतीने हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कुठे जाळायचा आहे ते बघूया. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपण जी होळीची राख आणत असतो दुसऱ्या दिवशी तर ती तशीच ठेवायची आहे. त्यानंतर थोडीशी अग्नी म्हणजेच आपल्याला राख घरी घेऊन यायची आहे. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी घरातील आग्नेय कोपऱ्यामध्ये तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात आपल्याला ही अग्नी म्हणजेच राख ठेवायची आहे. त्यांच्यासमोर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी हे काम करायचं आहे आपल्याला सकाळी. तुमची अडचण दूर होणार आहे हा उपाय केल्याने. होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन आपल्याला त्यामध्ये पिवळी मोहरी, साधी मोहरी आणि जाडं मीठ एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि हे जे वस्तू आहे तर ती आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायची आहे, जिथे पश्चिम दिशा आहे किंवा पूर्व दिशा आहे तर आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला हे बांधून किंवा तुम्ही अशा पद्धतीने एका काचेच्या भरणीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या डब्बीमध्ये ठेवू शकता. असं केल्याने काय होते की भूत प्रेत बांधा, नजर बांधा, दोषापासून मुक्तता मिळत असते आणि घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येत असते. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा शत्रुताच असतो तर मुलांबाळावर याचा परिणाम जो आहे तर तो लवकर होत असतो. म्हणून हा उपाय केला जातो. त्यानंतर ज्या आपण नारळाला
स्वस्तिक हे लावलेलं आहे. तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, जेवढे घरातील सदस्य आहेत तर त्यांच्या अंगावरून हे नारळ आपल्याला उतरून घ्यायचं आहे. मोहरी घेतलेली आहे, मोहरी उतरून घ्यायची आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा बिबा घेतलेला आहे. ते सर्व साहित्य एकत्र घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुलांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घेत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे आणि हे 5ही वस्तू मुख्य उंबरवट्यावर उतरून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक कापुराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही होलिका दहनाची पूजेची पूर्ण तयारी करून घेता त्यावेळेमध्ये हा उपाय आपल्याला अगोदरच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या नारळाला. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे होलिका दहन तुम्ही करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू होलिका दहनामध्ये अग्नीमध्ये प्रवाहित करायच्या आहेत. त्या अगोदर कापूर होलिका दहनामध्ये प्रज्वलित करून आपल्याला अग्नीला नमस्कार करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेन कापूरच घ्यायचा आहे. चुकूनही कोणताही कापूर घेऊ नका, कारण भीमसेन कापूर जो आहे तर तो घरातील नकारात्मकता दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला इथे 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यावर आपल्याला सर्व साहित्य बिबा असेल, मिरची असेल किंवा जे आपण मोहरी आणि काळे तीळ घेतलेले आहेत त्या सर्व साहित्य यावर टाकायचे आहे. काळा बिबवासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकून सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे. आणि त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला धूर दाखवायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरातली जेवढी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे तर ती दूर होत असते. आपलं घरामध्ये सुखशांती लाभत असते. असं म्हटलं जाते की या दिवशी जेव्हा आपण होलिका दहन करतो त्यावेळेमध्ये अग्नीमध्ये जव अर्पण करावे. असं केल्याने आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते. असं म्हटलं जाते की या दिवशी प्रदक्षिणा घालत असताना एक वाईट सवय सोडण्याचा संकल्प घेतला जातो. आणि थोडीशी राख जी आहे दुसऱ्या दिवशी कपाळावर लावली जाते. थोडी राख घराच्या मुख्य दरवाजावर ठेवली जाते आणि घराभोवती फेकली जाते. ज्यामुळे काय होते की घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे तर त्याचा नाश होतो. जेव्हा आपण होलिका दहन करतो त्यावेळेमध्ये हातामध्ये आपल्याला तीळ घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे. तर काय म्हणायचं आहे, नकारात्मकता नाशाय स्वाहा असं 7 वेळा आपल्याला बोलायचं आहे. असं केल्याने काय होते की आपण ज्या मनातील नकारात्मकता आहे किंवा इडापिडा आहे, शत्रुपीडा आहे आपल्या अंगामध्ये असेल किंवा आपल्याला लागलेल्या असेल तर त्या कमी होतात. म्हणून हा उपाय केला जातो. म्हणूनच हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत